तुमच्याशी संवाद साधतोय आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार. आहे बऱ्यापैकी जागे आहेत, झोपलेले नाहीत. मित्रांनो, मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी पहिल्यांदा बोलेल आणि हे अजिबात सांगणार नाही की त्यांनी 1848ला पुण्यात भिडेवाड्यात शाळा काढली आणि पुढे 50 वर्ष शैक्षणिक काम केलं. त्या खूप मोठ्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. तुम्हाला पहिलीच्या वर्गापासून तर अगदी PG पर्यंत हे सगळ्यांनाच माहीत आहे. तेव्हा पाहुण्याने काय नवीन सांगितलं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. उगीच पाठ केल्यासारखं काही नको. आणि मला या काळात सावित्रीबाईंची जी आठवण येते ती सावित्रीबाईंची आठवण एकासाठी येते. आपण 2 वर्ष पेंडेमिकचा काळ जो आहे तो पेंडेमिकचा काळ अनुभवलेला आहे आणि खरोखर आपले अनेक मित्र जे आहे हे मित्र अचानक सकाळी व्हॉट्सॲप काढलं, फेसबुक पाहिलं की अंगावर काटा यायचा की काय बातम्या येणार आहे. या काळामध्ये आपण आपले अनेक मित्र, सुहृद, नातेवाईक गमावल्याचं उदाहरण आपल्याला माहीत असेल. आणि म्हणून हा जो कोविड-19चा काळ होता, हा काळ फेस करत असताना मी एका माणसाला माझ्या फेसबुकवरून पत्र लिहिलेलं होतं. त्यांचं नाव जितेंद्र आव्हाड. मला काही त्यांच्याकडं जायचं नाही, काही घेणं देणं नाही, काही नाही, मागायलाही जायचं नाही. पण ते कोविडच्या याच्यामध्ये सापडले, त्यांना ॲडमिट करावं लागलं. आणि मग त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की पुण्यात जेव्हा 1857ला प्लेग आलेला होता, त्या प्लेगच्या काळामध्ये सावित्रीबाई फुले यांनी फार मोठं काम केलेलं होतं. कोंढव्याला एक पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचा अस्पृश्य समाजातला मुलगा आजारी होता. सावित्रीबाई फुले 10 किलोमीटर त्याच्यापर्यंत गेल्या आणि पुढचं एवढंच सांगतो की त्या मुलाला स्वतः खांद्यावर घेऊन आणि त्या 10 किलोमीटर आल्या आणि त्या मुलाचा, त्या अस्पृश्य जातीच्या मुलाचा जीव सावित्रीबाईंनी वाचवला होता. कोविडच्या काळामध्ये आपण जे पाहतो आहे तसं प्लेगच्या काळामध्ये सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात खूप मोठं काम केलं. म्हणजे असं म्हणतात की त्यावेळी रँड साहेबाचा खून झाला आणि रँडचा खून झाल्यानंतर काही मंडळी गावातून पुणे सोडून पळून गेली. पुण्यात रोज 800 ते 900 लोकांचा मृत्यू होत होता आणि 1 लाख लोकसंख्या त्यावेळी पुण्याची होती. अशा काळामध्ये गाव न सोडता उपेक्षित, वंचित, दलित, जो गरीब आहे, ज्याला उपचार मिळत नाही, अशा माणसांवर उपचार करण्यासाठी आपला जो मुलगा यशवंत जो मिलिटरी हॉस्पिटलमध्ये होता त्याला सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात बोलून घेतलं, दवाखाना काढायला लावला आणि दवाखाना काढायला लावून लोकांवर उपचार केले. ही क्रांती ज्योती सावित्रीबाई जी आहे ही फक्त शिक्षणतज्ज्ञ, शैक्षणिक क्रांती करणारी बाई होती असं समजू नका, तर तिचं समाजभान जे आहे, समाजसेवेचं भानसुद्धा तेवढंच होतं. आणि दुर्दैवाने प्लेगच्या साथीमध्ये त्यांनी खूप काम केलं. प्लेग हा सुद्धा कोविडसारखा संसर्गजन्य आजार होता आणि यामध्ये 10 मार्च या दिवशी सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला. आपल्याला जर काय करायचं असेल, सावित्रीबाईंना अभिवादन करायचं असेल, तर आज जसं आपण काही लोकांना कोविड योद्धा म्हणतो, तशी पहिली योद्धा जी आहे, प्लेग योद्धा, या सावित्रीबाई फुले होत्या. आणि या बाईनं, या माऊलीनं तत्कालीन गोर गरीब लोकांचे प्राण वाचवण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केला आणि स्वतःचे प्राण त्या माऊलीनं त्यागले.
आपण इतिहास, एखाद्याचं चरित्र एकांगी पद्धतीनंच आपल्याला ज्ञात असतं. त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा ती व्यक्ती आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तुमच्या असं लक्षात येईल की सावित्रीबाई फुले यांनी फार मोठं काम केलं. ते जे त्यांचं जे शिक्षणाचं काम आहे, तुमच्या संस्थेने तरी दुसरं काय केलं आहे. भाऊसाहेब हिरे हे मराठा शिक्षण परिषदेचे चिटणीस होते, मराठा शिक्षण परिषदेत काम करत होते. आणि त्या काळात त्यांना ती जी मराठा शिक्षण परिषद ठिकठिकाणी होत होती, त्या काळात भाऊसाहेब हिरेंनी सुद्धा आपल्या विभागासाठी काम केलं असं तुमच्या लक्षात येईल. पुष्पाताई हिरेंना तुम्ही काय म्हणून ओळखतात मला माहीत नाही, पण दोन गोष्टी सावित्रीच्या लेकी हे जर आपल्याला शोधायचं झालं तर पुष्पाताई हिरे दुसऱ्या कोण आहेत. ती जी एक परंपरा आपण सावित्रीबाई फुलेंची मानत असू तर पुष्पाताई हिरे सुद्धा त्या परंपरेतल्या आहे. आणि याचा अनुभव मी आता तुम्हाला सांगणार आहे जो तुम्हाला पण माहीत नाही. मी के.जे. मेहता हायस्कूल नाशिक रोडचं त्या शाळेमध्ये क्लार्क होतो. सगळ्या मुलामुलींनी लक्षात ठेवा, यांनी पाहुण्याची निवड जी केलेली आहे ना, हे नंतर मला भेटल्यावर तुम्हाला कळेल. कारण मी असा माणूस आहे की हायस्कूलमध्ये झाडू म्हणजे शिपाई, माझी शाळा अशी होती, शेण आणून वर्ग सारवायचो आम्ही. नंतर पुढे मी क्लार्क, ज्युनियर क्लार्क, सिनियर क्लार्क झालो. आणि आणखी पुढे करत करत MA, PhD, सेट, BEd हे सगळ्या डिग्र्या मी मिळवल्या. आणि मी शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून रिटायर झालो. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की या माझ्या शैक्षणिक प्रवासामध्ये मी जेव्हा के.जे. मेहता हायस्कूलला होतो, संस्थेने 12वी सायन्सला ॲडमिशन देऊन टाकलं. मुलांनी 12वी सायन्स सुरू झाली म्हणून आमच्याकडच्या मुलांनी ॲडमिशन घेतली. परीक्षा फॉर्म भरायची वेळ आली, पण संस्था चालकांनी 12वी विज्ञान शाखेला मान्यता मिळवण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या काही गंभीरपणे केल्या नाही. फॉर्म भरायची वेळही टाळायला लागली. आणि त्यावेळी सगळे पालक जे आहे त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचली. आणि पोचल्यानंतर सगळ्या पालकांनी संस्थेला, मुख्याध्यापकांना येऊन जाब विचारायला सुरुवात केली की आमच्या मुलांचं कराल काय. ही मुलं 12वी झाल्यानंतर यांना आम्हाला डॉक्टर, इंजिनियर कुठं पाठवायचं आहे. तुमचं नवीन कॉलेज म्हणून आम्ही प्रवेश घेतलेला आहे, तुम्ही त्यांची अजून मान्यता आणत नाही आहे. 2 वर्ष झाले, 11वीला मुलं इथं होती, तुमच्या हातात निकाले तुम्ही दिला. 12वीला या परीक्षेचा फॉर्म भरायच्या मुदती संपत चाललेले आहे. आणि मग त्यावेळी संस्थेने पालकांनी सांगितलं की आमचं शिष्टमंडळ आम्ही तुमच्याबरोबर येतो, आता तुमच्यावर आमचा काही फार विश्वास नाही, संस्थेचा एक प्रतिनिधी तुम्ही द्या. आणि त्यावेळी संस्था चालकांनी जरा डोकं लावलं की आपण या लोकांबरोबर गेलो तर मुंबईत सुद्धा आपले हजामतच होईल, त्यापेक्षा दुसरा कोणीतरी माणूस पाठवू. म्हणून त्यांनी मला बोलून घेतलं आणि पालकांना सांगितलं की हे जे बोराडे जे आहे हे आमच्या संस्थेचे प्रतिनिधी. सकाळी आम्ही पंचवटी पकडली, मंत्रालयात गेलो. कसं करायचं, मान्यता कशी मिळवायची. ताईंच्या ऑफिसच्या बाहेर त्या आरोग्यमंत्री होत्या, आम्ही जाऊन बसलो. शिक्षण मंत्री थोपटे होते, अनंतराव थोपटे. त्यांना भेटायच्या आधी ताईकडे गेलो आणि ताई भेटल्यावर ताईंना सांगितलं की ताई, या मुलांचं भविष्य आता अंधारात आहे. जर मान्यता मिळाली नाही तर ह्या मुलांचं काहीही चूक नसताना 1 वर्ष वाया जाणार आहे. पुष्पाताई भयंकर संतापल्या. त्यांनी मलाच विचारलं कोण संस्थेचे प्रतिनिधी आलेले. ताईंना म्हटलं मीच संस्थेचा प्रतिनिधी.
ताई माझ्याकडे पाहायला लागल्या आणि त्यांनी पाहिलं की ह्या पालकांचं बरोबर प्रतिनिधित्व हा पोरगा करतो आहे. ताईंनी तिथली तिथं थोपटेंना फोन लावला आणि आम्हाला सांगितलं थोपटे निघालेले आहे, पटकन जा त्यांच्या ऑफिसमध्ये. आम्ही पटकन थोपटेंच्या ऑफिसमध्ये गेलो. पुष्पाताईंचा फोन अनंतराव थोपटेंना गेला होता. त्यांनी बाहेर पडत असताना मी जे प्रपोजल मान्यतेचं दिलं होतं, चालता चालता त्यांनी पुष्पाताईंच्या एका फोननी विनंतीवरून सही केली आणि त्या संस्थेला 12वी विज्ञान शाखेला परवानगी मिळाली आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान, त्यांच्या भविष्याचं नुकसान जे आहे ते पुष्पाताईंनी टाळलं होतं. म्हणून आपण जी परंपरा म्हणतो सावित्रीच्या लेकी, मला पुष्पाताई त्यातल्याच वाटतात हे तुम्हाला मी सांगतो. आणखी एक पुष्पाताईंचा क्रांतिकारक निर्णय मी सांगणार आहे. तुम्ही जरी मला सावित्रीबाईंविषयी बोलायला बोलवलं असेल तर सावित्रीबाईंनी केलेलं काम आपल्याला माहिती आहे, पण कधीतरी आपल्याला पुष्पाताई हिरेसुद्धा सांगावे लागणार आहे तटस्थपणे. आणि मी तुमच्या संस्थेत नोकरी नाही करत आहे, म्हणजे उगीच काहीतरी संस्थाचालकांना खुश करायसाठी मी माझं भाषण करतच नाही आहे. मी पुष्पाताईंचं जेव्हा एकूण कारकीर्द अनुभवतो तेव्हा त्या काळामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की ज्या मूकबधीर तरुण मुली आहे, त्या मूकबधीर तरुण मुलींचा फायदा अनेक टवाळखोर घेत होते. मला माहीत आहे, काल तुमच्या शहरामध्येच टवाळखोरांना कंटाळून एका तरुण मुलीनं आत्महत्या केलेली आहे. आज आपल्याला असं लक्षात येईल, तो अनुभव आज आपल्याला येतोय. पुष्पाताईंनी विचार केला का ह्या मुली ज्या आहे, ज्यांना कळत नाहीये फार, त्या मुलींचा गैरफायदा अनेक लोक घेतात असे त्यांच्यासमोर हजारो दाखले होते. आणि मग त्या काळामध्ये या मुलींना संरक्षण मिळावं म्हणून पुष्पाताईंनी एक क्रांतिकारक निर्णय घेतला होता, आणि तो म्हणजे या मुलींची जी गर्भाशय आहे ती रिमूव्ह केली पाहिजे. सायंटिफिकली त्यांना सल्ला मिळाला होता, ताईंना वाटलं आणि त्यांनी केलं असं नाही. आणि त्या सगळ्या ज्या मुली आहे ज्यांना न झेपणारं मातृत्व हे केवळ अनैतिक किंवा बलात्कारातून प्राप्त होणार होतं, त्यांच्या पालकांवर जबाबदाऱ्या येणार होत्या, अशा मुलींच्या संरक्षणासाठी एक धाडसी निर्णय पुष्पाताईंनी घेतला होता. त्यावेळी त्यांच्यावर टीका पण झाली होती, पण तो निर्णय काळाच्या दृष्टीने विचार केला तर प्रचंड बरोबर होता. आणि म्हणून आज सावित्रीबाई फुले यांचा गौरव करण्याचा जसा दिवस आहे, तसा पुष्पाताईंसारख्या ज्या अनेक या समाजामध्ये काम करणाऱ्या स्त्री आहे त्यांचाही गौरव करण्याचा दिवस आहे. आणि म्हणून पुष्पाताईंसाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. सावित्रीबाई फुले यांचं अजून एक काम जरा सांगितलं जात नाही, ते मी मध्ये सांगून टाकतो तुम्हाला. ते म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. नाभिक मंडळी जी आहे त्यांचा संप घडवून आणला. तो कशासाठी संप घडवलेला होता, तर त्या काळामध्ये वरच्या जातीत ब्राह्मण समाजामध्ये विधवा मुली ज्या आहे त्यांचा विवाह होत नव्हता. दुसरं बालविवाहाची प्रथा होती. समजा तिचा नवरा गेला तर पहिला पर्याय म्हणजे तिनं सती जाणं, दुसरा पर्याय तिला कुरूप करणं. इथे एखादी टक्कल असणारी मुलगी आहे का?
नाही जाऊ द्या साहेब, साहेब लवकर निघा, लवकर लवकर निघा, लवकर निघा. मी सहज म्हणालो की इथं एखादी टक्कल असणारी मुलगी आहे का? कोणी म्हणणार नाही, इथे टक्कल कुणालाही नाही. आणि आमचं इकडं जर पाहिलं, माझं निम्म उडालेलं आहे, शिरोडे सरांची सुरुवात झालेली आहे. आम्हाला ते शोभतं बरं का, आम्हाला ते शोभतं. आता तुम्ही कल्पना करा की एखाद्या तरुण मुलीला 10व्या-12व्या वर्षी वैधव्य आलं आणि नाभिकाने तिच्या डोक्यावरचे केस कापणं किती क्रूर असेल. सावित्रीबाई फुले यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला होता आणि विधवा ज्या मुली आहे त्या विधवा मुलींचे केशवपन नाभिकांनी न्हाव्यांनी करू नये म्हणून संप घडवला होता. सावित्रीबाई फुले यांचं काम किती मोठं आहे, महान आहे, हे मला या निमित्तानं फक्त सांगायचं होतं. प्रसंगोपात या ज्या गोष्टी आहे या गोष्टी आपल्याला सगळ्यांना कळल्या पाहिजे. त्या जर कळल्या तरच आपण ते सार्थ केलं असं होईल. स्त्री आणि भूमी या दोनच गोष्टी अशा आहे, स्त्री आणि भूमी या दोनच गोष्टी अशा आहे की त्यांच्याजवळ सर्जन क्षमता आहे, निर्मिती क्षमता आहे. लक्षात आलं? निर्मिती क्षमता आहे आणि ही निर्मिती क्षमता असल्यामुळे आपली जी सृष्टी आहे ही सृष्टी विकासापर्यंत गेली असं तुम्हाला मला अनुभवायला येईल. मग स्त्री आणि भूमी हिचं आपण सगळ्यांनी रक्षण केलं पाहिजे. तसं होतंय का? कॉलेजमध्ये बोर्ड लागतात, निर्भय कन्या, बरोबर आहे? निर्भय कन्या असं कॉलेजमध्ये बोर्ड लागतो. तो बोर्ड खरं म्हणजे आपल्याला मान खाली घालायला लावणारा असतो. खरोखरच मुलींना हे निर्भय वातावरण जे आहे हे निर्भय वातावरण मिळत नाही असं आपल्याला लक्षात येईल. ते निर्भय वातावरण जे आहे ते निर्भय वातावरण तयार झालं पाहिजे. एका आमच्या मैत्रिणीला कॉलेजमध्ये एका मुलाने डोळा मारला. क्या भारी आहे ना, आयडिया मस्त ना सर, ती एकदम चांगली होती. ज्याने डोळा मारला ना त्याला तिनं हात केला, इकडे ये. त्याला वाटलं आपलं काम झालं म्हणून तो तिच्या जवळ गेला. तिनं पुढची ॲक्शन खाटकन त्याच्या एक थोबडीत ठेवून दिली आणि वरून सांगितलं, हा माझा पत्ता, माझ्या घरी ये, माझा नवरा आणि मी तुला आज चांगलं जेवायला घालतो. धाडसी होणं ही गोष्ट मला ती कालची जी तुमच्या शहरात झालेली आत्महत्या आहे या आत्महत्येतून असं वाटतं. मुलींनी एक क्लब स्थापन करा, वाटल्यास कानाखाली काढणारा क्लब, आणि काही करू नका, कोणालाही मारण्याची गरज नाही. आम्ही एवढे भित्र असतो की तुम्ही नुसतं कानाखाली काढणारा क्लब असं स्थापन केलं ना तरी निम्म्याच्या वर गोष्टी संपून जातील. कोणालाही मारण्याची गरज नाही. लोक घाबरतात ना. तशी आपल्या कॉलेजमध्ये नाही तसं काही होत. सरांनी, शिरोडे सरांनी मला सांगितलं आहे हे आपण बाहेर करायचं आहे. मग अशा रीतीनं मुलींचं जे संरक्षण आहे ती जर सृजन करणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ते झालं पाहिजे. आपल्या महाविद्यालयाने ते करावं अशी मी विनंती करेल. अजून एका गोष्टीचा मी उल्लेख करणार आहे सर, की जी गोष्ट मला खूप बरी वाटली. तुम्ही जाधव साहेबांच्या माझ्या हस्ते ह्या मुलांना पारितोषिकं दिली. तिकडं सर मला सांगत होते की ती मुलं जी आहे ती 11वीपासूनच तयार होत आहेत. प्राचार्यांनी सांगितलं आमच्या महाविद्यालयात दररोज 1-2 पारितोषिकं येतातच येतात. मग
ही पारितोषिकं म्हणजे टेम्पररी गोष्ट असते का? ही पारितोषिकं म्हणजे टेम्पररी गोष्ट नाही. जशी शेती आपण शेतकरी करताना पाहतो तशी बोलणं, वाककला ही सुद्धा शेती आहे. आणि म्हणून ज्या मुलांनी आता वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळवलेली आहे त्यांच्यासाठी पुढची 2-4 मिनटं मी घेणार आहे आणि त्यांना सांगणार आहे, मित्रांनो तुम्ही काही केलं नाही तरी चालेल, आपली जी वाकचातुर्य जे आहे हे वाकचातुर्य तुम्ही अधिकाधिक विकसित करा. हे जग तुमचं आहे. उदाहरणार्थ या मंडळींना माहिती आहे, शिवाजीराव भोसले नावाचे प्राचार्य होते, फलटण कॉलेजला होते. शनिवार रविवार ते व्याख्यानाला जात होते. 1 तासाच्या व्याख्यानाचे ते फक्त त्या काळात 10,000 रुपये घेत होते. त्यांना व्याख्यानाला बोलवायचं असेल तर तुम्ही 6 महिने आधी त्यांच्याशी संपर्क केला तर त्यांची तारीख मिळत असे. म्हणजे त्यांचे संपूर्ण शनिवार रविवार जे आहे हे शनिवार रविवार बुक असायचे. आता बघा, मी फार सुंदर बोलतो आहे, माझं जर ऐकलं ना तुझा फायदा होणार आहे. तू त्यांच्याशी बोलू नको, मला बोलवले माझं ऐकतो. कारण शिवाजीराव भोसले त्यांना प्राचार्यांचा पगार होता, पण शनिवार रविवार ते व्याख्यानं द्यायची. 2 दिवसाचे 20,000 रुपये त्यांना मिळायचे. कधी कधी रविवारी सकाळी पण काही संस्था त्यांचं व्याख्यान ठेवायचे, 30 व्हायचे. आपण 30 सोडून देऊ. वर्षातले रविवार किती मी सांगतो, 52. शनिवार 52, 104. 104 गुणिले 10,000, 104 गुणिले 10,000 याचा गुणाकार करा. प्राचार्यांचा पगार मिळत असणारा माणूस हे जे उत्पन्न जे आहे ते टॅक्स फ्री होतं आणि एवढं उत्पन्न त्यांना मिळत होतं. वाककला, बोलणं. मुलामुलींना उत्तम बोलायला शिका. उत्तम जर बोलायला शिकला तर हे जग जे आहे हे जग तुमचं आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. अजून दुसरं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे राम शेवाळकर सरांचं. राम शेवाळकर सर प्राध्यापक होते, प्राचार्य होते. ते सुद्धा व्याख्यानाला जात होते. त्यांच्याकडे सुद्धा क्यू असायचा असं तुमच्या लक्षात येईल. एवढंच कशाला, माझा एक विद्यार्थी सिन्नर महाविद्यालयातला सर कीर्तन महाविद्यालयात गेला, तिथं शिकला. आत्ता तो जिथं जिथं जाईल तिथं स्वतःची 4 व्हीलर घेऊन जातो. मग हिंदू धर्मपद्धतीप्रमाणे वर्षश्राद्ध असेल त्याचं प्रवचन ठरलेलं असतं. हरिनाम सप्ताह घडतात, तिथं त्याचं कीर्तन होत असतं. आणि नोकरी करणाऱ्या कोणाही माणसापेक्षा आमचा तो जो कीर्तनकार मित्र आहे तो कीर्तनकार मित्र जास्त पैसे कमवतो. कशाच्या बळावर कमवतो? वाणीच्या. वाणी जी आहे या वाणीच्या, बोलण्याच्या बळावर कमवतोय. ज्यांना आपला बौद्धिक विकास व्हावा वाटतो, व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा वाटतो, त्यांच्यासाठी मी ही उदाहरणं दिली. मुलांनो, स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, बक्षिसं मिळवा आणि ही जी कला आहे ही तुम्ही आपल्या स्वतःच्या जीवनाला ॲडॅप्ट करण्याचा जो प्रयत्न आहे हा ॲडॅप्ट करण्याचा प्रयत्न जरूर करा. याचं एक छोटंसं उदाहरण सांगून पुढे जाणार आहे मी. काय छोटंसं उदाहरण आहे? कोण बनेगा करोडपती बघता का तुम्ही? नक्की बघता? बाकीचे नाही बघत वाटते. त्या मागच्या मुली कोण बनेगा करोडपती नाही बघत, ते बिग बॉस बघताय वाटतं. तर आपल्याला असं लक्षात येईल की कोण बनेगा करोडपतीमध्ये एक उमेदवार गेला की मग त्याचं पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, पहिले 5,000, नंतर 10,000, 3,20,000, पुढे 1,00,000, पुढे 1 कोटी, पुढे 7 कोटी. बरोबर आहे? मग कोणाला 10,000 समाधान, कोणाला 3,20,000, कोणी 12.5 लाखावर थांबला, कोणी 25 लाखावर थांबला, कुणी 50 लाखावर गेला, कुणी 1,000 कोटीपर्यंत गेला.
हे जे सगळं होतं आहे, माझा मुद्दा असा आहे की हे सगळं त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं जी आहे, ही प्रश्नांची उत्तरं देत असताना त्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता असेल तसं त्याला पारितोषिक मिळतं. पण हा शो कंपेअर करणारा जो अमिताभ बच्चन आहे त्याला काय मिळतं? अमिताभ बच्चन जो आहे तो 1 तासभर करतो की नाही? मग अमिताभ बच्चन हे प्रश्न विचारतो कोण बनेगा करोडोपतीमध्ये, तो फुकट विचारतो का? नाही. मग त्याला काहीतरी मानधन मिळत असेल. मग किती मानधन असेल? पेपर वाचताय की नाही? अमिताभ बच्चन 1 तास सर शो करतो, तो फुकट करत नाही हे मुलांना मान्य आहे. मग ते 1 तासाच्या शोचे त्याला पैसे मिळतात किती? बरोबर उत्तर दिलं, अंदाजाने दिलं, पण तो अंदाजही बरोबर आला. 1 करोड रुपये एका तासाचं त्याचं मानधन आहे. आठवड्याला 4 ते 5 कार्यक्रम होतात. 4 धरले तरी महिन्याला 16 कार्यक्रम होतात. 16 करोड रुपये एका महिन्यात अमिताभ बच्चन कशाच्या बळावर कमावतो? शेती, वाणीची जी शेती आहे, ही वाणीची शेती सगळ्यात महत्त्वाची. प्राचार्य साहेब, तुम्ही ह्या मुलांचा जो सन्मान केला तेव्हा मला असं वाटत होतं की यातला एखादा मुलगा मुलगी उद्या अमिताभची ती जी जागा आहे ती कदाचित खरोखर घेऊ शकेल. एवढा वाणीचा विकास जो आहे, हा एवढा वाणीचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि तसा जर तुम्ही प्रयत्न केला तरच काहीतरी खरं आहे. जर तुम्ही त्या महाविद्यालयात आलात आणि घरी गेलात फक्त या मधल्या पिरियडमध्ये, या मधल्या काळामध्ये आपण वर्गात शिकतो असं तुमचं म्हणणं आहे का? वर्गात गेल्यानंतर जे वर्गात घडतं, वर्ग अध्यापनात, ते शिक्षण आहे का? अजिबात नाही. वर्गात जे घडतं त्यावरून आम्ही परीक्षा घेतो, तुम्ही पुढच्या वर्गात जातात. बरोबर आहे? मग जीवनाचं खरं शिक्षण जे आहे ते कदाचित रस्त्याने चालताना आपल्याला मिळत असेल. आपण रस्त्याने धड चाललो नाही आणि एखाद्या दगडावर जर आपला पाय हे झाला, घसरला, आपण तसं होऊ देत नाही. म्हणजे घरातून बाहेर पडल्यापासून तर घरी जाईपर्यंत ज्या ज्या ॲक्टिव्हिटी आपण करतो ते खरं शिक्षण असतं. बरोबर की नाही? ते खरं शिक्षण असतं. आणि अशी शिक्षणाची गंगा जी आहे ती गंगा सगळ्यात महत्त्वाची असते. शिक्षण म्हणजे दुसरं काय आहे? अंडरस्टँडिंग. 5वीचा एक वर्ग होता, नव्यानं शाळा सुरू झाली, ABCD शिकून झालं होतं. आणि शिक्षकाच्या असं लक्षात आलं की आपण आता मुलांना शब्दार्थ पाठ करून घेऊ. शेवटचा तास होता, शिक्षक जरा कडक होते. शेवटच्या तासाला शिक्षकाने मुलांना एक शब्द दिला आणि तो जो शब्द आहे तो शब्द म्हणजे माय फादर. आणि शिक्षकाने अर्थ सांगितला, माय फादर, माझे वडील. त्या वर्गात एक भित्र पोरगं होतं. त्याला माहीत होतं सरांचं छडी लागे छम छम विद्या येई. उद्या जर हा शब्द पाठ नसला तर आपला छडी लागे छमछम कार्यक्रम होईल. मग काय करायचं? त्याने शाळा सुटल्याबरोबर सरांनी सांगितल्याप्रमाणे पाठांतर सुरू केलं. माय फादर म्हणजे सरांचे वडील, माय फादर म्हणजे सरांचे वडील. आता त्याचं काय चुकलेलं आहे? सरांनी अर्थ सांगितला, माय फादर, माझे वडील. मग त्याने ते बरोबर घेतलं की माय फादर म्हणजे सरांचे वडील. ते पाठ करत चाललं. त्याच्या गल्लीतलं एक 7वीतलं पोरगं होतं, त्याच्या वर्गातलं 7वीचं पोरगं होतं. ते म्हणाले, ए पिंट्या, अरे असं नाही, माय फादर म्हणजे माझे वडील. लक्षात आलं का? तो म्हणला, बरं बाबा, तुझे तर तुझे. त्याने सुरू केलं ना, माय फादर म्हणजे शाळेत सरांचे वडील, रस्त्याने मित्राचे वडील. माय फादर म्हणजे शाळेत सरांचे वडील, रस्त्याने मित्राचे वडील. घरी आला
आणि घरीनं आईनं पाहिलं काहीतरी पोरगं चुकतंय, त्याला जवळ घेतलं. ती म्हणे, पिंट्या असं नाही रे, माय फादर म्हणजे माझे वडील. तो म्हणाला, आई तुझे तर तुझे. त्याचं पाठांतर सुरू. माय फादर म्हणजे शाळेत सरांचे वडील, रस्त्याने मित्राचे वडील, घरी आल्यावर आईचे वडील. रात्री झोपताना वडिलांनी जरा जवळ घेतला आणि समजावलं, पिंटू असं नाही, माय फादर म्हणजे माझे वडील. हे आमचं पिंट्या रात्रीसुद्धा बडबड करत होतं. माय फादर म्हणजे शाळेत सरांचे वडील, रस्त्याने मित्राचे वडील, घरी आल्यावर आईचे वडील, झोपताना वडिलांचे वडील. एक लक्षात ठेवा तुम्ही, शिक्षण म्हणजे काय? अंडरस्टँडिंग. समजूतदारपणा म्हणजे शिक्षण. लक्षात आलं? समजूतदारपणा म्हणजे शिक्षण. ज्याच्याकडे समजूतदारपणा नाही त्याला शिकताच नाही येणार. बरोबर ना? मग आपण शिक्षण हे आनंददायी पद्धतीने घ्यायला पाहिजे की नाही? आबा एक दिवस आमचं चिरंजीव घरी आलं आणि घरी आल्यावर सर मला माझ्याकडे पाहत ते हसायला लागलं. हे लहान होतंय. मी एकदम त्याला रागवलं. हे म्हणलं, हे काय रे, कशाला दात काढतो रे, कशाला हसतो रे? तो म्हणला, आमच्या बाईंनी आजच सांगितलं, संकटाला हसत हसत सामोरे जा. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की आपलं जे शिक्षण आहे त्या शिक्षणातला आनंद आपल्याला सगळ्यांना घेता आला पाहिजे. आणि त्यासाठी भाषा कळली पाहिजे ना. ज्याला भाषा कळते, जिला भाषा कळते त्याचंच हे होईल. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, सावित्रीबाई फुलेंपासून मी काय शिकलो? मी तर सावित्रीची लेख नाही, बरोबर आहे, पण सावित्रीबाई फुले मला सुद्धा काव्य फुले नावाचा कविता संग्रह सावित्रीबाईंनी लिहिला. नवऱ्याने शिकवलं होतं, पण त्या स्वयंपूर्ण होत गेल्या, कविता लिहिल्या, त्याची काव्य फुलं झाली. बरोबर आहे? त्याची काव्य फुलं झाली. शब्दावर आपली हुकूमत जर असेल तरच आपण ते करू शकतो. एका शाळेमध्ये इक्बाल नावाचा मुलगा आहे. उर्दू शाळेतच होता तो. उशिरा गेला आणि उशिरा गेल्यानंतर शिक्षक त्याला रागावले आणि ते म्हणाले, इक्बाल लेट आता है. तो म्हणाता या पोरांसारखाच होता. तो म्हणाला, हा सर इक्बाल लेट आता है. शिक्षकाचं आता माझी सटकली असं काहीतरी झालं आणि तो म्हणाला, बरं बरं याच्याकडे बघतो म्हणे. हा म्हणतो काय, तो परत 2-4 दिवसांनी लेट आला. शिक्षकाने त्याला अडवलं आणि जोरात विचारलं, इक्बाल हमेशा लेट आता है? तो एकदम शांतपणे म्हणाला, हा सर इक्बाल हमेशा लेट आता है. आता शिक्षकाला याला काय करू, खाऊ का गिळू असं झालं. पण इक्बाल या उर्दू शब्दाचा अर्थ काय? इक्बाल तो नाही, उर्दू शब्द आहे तो, एवढा सोपा शब्द नाही आहे. आणि इक्बाल या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे समजूतदारपणा. शिक्षक उगीच छड्या देतात, शिक्षक उगीच काय करतात असं काही घडत नाही. शिक्षकाला तुमचं चारित्र्य घडवायचं असतं, शिक्षकाला तुम्हाला काही शिकवायचं असतं आणि त्यासाठी शिक्षकाचा तो प्रयत्न असतो. तो तुमच्या अंगावर जरी आला तरी त्याला काही तुम्हाला करायचं नसतं. तो शिक्षक होता आणि त्या शिक्षकाच्याही लक्षात आलं की हा मुलगा जो आहे तो बरोबर बोलतोय. इक्बाल लेट आता आहे. माणसाला अक्कलदाड कधी येते? आधी येते का उशिरा? अक्कलदाड माणसाला उशिरा येते. बरोबर आहे ना? ती अक्कलदाड म्हणजे समजूतदारपणा. इक्बाल काय म्हणत होता? इक्बाल लेट आता है. तो म्हणायचा, हो हा सर इक्बाल लेट आता है. माणसाला शहाणपण हे उशिरा येतं आणि हे सांगणारा इक्बाल दुसरा तिसरा कोणी नव्हता तर सारे जैसे अच्छा हिंदोसता हमारा, हे अजरामर देशभक्ती पर गीत लिहिणारा
इक्बाल होता. मुलींनो, शब्दावर जी हुकूमत आहे, ही हुकूमत प्राप्त जर तुम्ही केली तर हा जो पुढचा काळ आहे हा तुमचा काळ असणार आहे. जर आपल्याला शब्दाची ताकद जर कळली नाही तर मग अमिताभ बच्चन तासभर येऊन फक्त 1 करोड घेऊन जातो. एखादा कीर्तनकार जो आहे तो आपल्या कीर्तनात एकाच अभंगाचं निरूपण करतो, तो सुद्धा तास हे घेऊन जातो, 1000-10,000 रुपये घेऊन जातो असं तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून शब्दाची हुकूमत शिक्षकाला जशी कळली तशी विद्यार्थ्याला कळली पाहिजे. यांचा एकूण प्रतिसाद बघता या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.